नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पोलीस स्टेशन सदर बाजार जालना हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या हिस्ट्री शीटवरील आरोपीस चोरीच्या मोटरसायकलसह घेतलं ताब्यात. एकूण 1,67,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त. सदर बाजार डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई. दिनांक 21/8/2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीत डीबी पथक हे आरोपी शोध व अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी डीबी पथकाला माहिती दिली की घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला हिस्ट्री शीटवरील आरोपी नामे विजयसिंग कृष्णसिंग भादा राहणार वलीमामू दर्गा जालना त्यांच्या घराचे वलिमा दुर्गी परिसरात फिरत आहे अशी माहिती घेऊन त्यास ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस अंमलदार हे 2 पंचासह वलिमामू दर्गा परिसरात गेले असता सदरच्या आरोपीस पोलीस असल्याची भनक लागताच तो पोलिसांना पाहून त्याच्या ताब्यातील लाल रंगाचे मोटरसायकलवर पळून जात असताना डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतलं. आरोपी नामे विजय कृष्णसिंग भादा, वय 43 वर्ष, राहणार वलिमामू दर्गा जालना हा पोलीस स्टेशन सदर बाजार येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 204/2026 कलम 305, 331-3, 331-4, BNS 441/2026 कलम 305, 331-3, 331-4, BNS 434/2026 कलम 305, 331-3, 331-4, BNS 327/2026 कलम 305, 331-3, 331-4, BNS असे 4 घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मंठा चौफुली परिसरातून एका आकाशी रंगाची शाईन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने सदरची मोटरसायकल त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन तालुका जालना येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 418/2026 कलम 303-2 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्याने घरफोडीचे गुन्हे करताना वापरलेली एक नेव्ही ब्लू रंगाची शाईन मोटरसायकल व एक लाल रंगाची ड्रीम नियो कंपनीची मोटरसायकल, एक धारदार तलवार, चोरी करण्यासाठी वापरलेली लोखंडी कटर, ग्लाइंडर मशीन, इलेक्ट्रिक कटर मशीन असा एकूण 1,67,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, जगन्नाथ कांडजे, तानाजी कानपुरे, जगन्नाथ जाधव, भगवान मुंजाळे, दुर्गेश गोफणे, अजिम शेख, राहुल कटकम, संदीप गोतीस, धनाजी लोंढे, मगरे यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका.